काम संपलं, सत्ता आली आणि मनोज जरांगे पाटील यांनाही दुखवायचं नाही, यामुळे भुजबळांचा पत्ता कट करण्यात आलाय. भुजबळांच्या बोलण्याचा रोखही तसाच आहे. जरांगे यांना अंगावर घेतल्याचं बक्षीस मला मिळालं, असं विधान त्यांनी केलं आहे. शरद पवार यांच्याशी जवळीकही भुजबळ यांना महागात पडल्याचं दिसतंय. आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी असं म्हणत भुजबळ यांनी मागे शरद पवार यांची भेट घेतली होती. तिकडे गेलेले भुजबळ आता दुखावले गेलेत. असं असलं तरी ते तिकडून इकडे परत येतील का हे निश्चितपणे सांगता येणार नाहीये. भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी नाराज होणार नाहीत का, असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो. भुजबळ एकटेच ओबीसी नाहीत असं विधान त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने केलंय. नाहीतरी विधानसभेची निवडणूक आता 5 वर्षांनंतर होणार आहे. भुजबळ यांना डावलून सत्ताधाऱ्यांनी जरांगे यांची इच्छा पूर्ण केली आहे, अशी टीका ओबीसी बहुजन आघाडीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. शेंडगे यांची टीका बोलकी आणि अर्थपूर्ण आहे. त्यामुळे आता भुजबळ काय मार्ग निवडतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय.